मॅचला होते सुरुवात. अतिशय महत्त्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये पराभव झालेले आहेत, त्यामुळे विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. जो संघ विजय प्राप्त करणार तो प्री क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणार आहे. त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची लढत. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. आता मारुंजे संघाची गोलंदाजी किती स्ट्रॉंग आहे आणि ती त्यांची खरं तर स्ट्रेंथ आहे हे वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. ते महत्त्वाच्या मॅचमध्ये आणि या अगोदर बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय ज्या ज्या वेळेस मारुंजे संघानं पहिला सामना गमावला आहे त्यावेळेस त्यांनी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच परंपरेचा अनुभव आज आपल्याला येणार का हे पाहणं निर्णायक असणार आहे पुढील काळात. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस होता, फटका खेळ आहे मिड विकेटच्या दिशेनं. अनिकेत येत आहे तिकडे चेंडूवरती, एका टप्प्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फेकी सुरेख आहे मात्र थोडासा वेळ त्या फेकीला होईल. तोपर्यंत 2 धावेंनी धावफलकाचा श्री गणेशा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आहे, खोदून काढले बॉलला. या अगोदर देखील योगेश सरांनी आपल्याला सांगितलं अंदगावचा संघ मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नव्याने रजिस्टर झालेला आहे. पहिली स्पर्धा ती या असोसिएशन अंतर्गत खेळत आहेत, त्यामुळे त्यांचा देखील कस पणाला लागणार आहे. कारण बाकीच्या संघांचं क्रिकेट बरंचसं पुढे गेलेलं आहे. बऱ्याच संघांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, त्या स्पर्धा खेळण्याचा त्यांना अनुभव आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. या अगोदरच्या मॅचमध्ये एक सोपा विजय हडशी संघानं अंदगाव टीमच्या विरुद्ध प्राप्त केलेला आहे. यावेळेचा बॉल मात्र समोरच्या दिशेला तडाखा दिलाय. चेंडू एका टप्प्यावरती पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट लाईक ॲज अ एरो. चौकार, 4 धावा. आपल्या ताकदीचा आज परिचय मैदानाच्या आतमध्ये देणं गरजेचं आहे आणि समोर संघ देखील त्याच ताकदीचा आहे. तगडा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर चांगली झुंज दिली तर तुमचं देखील नाव आणि तुमच्या देखील नावाची चर्चा पुढील काळामध्ये या तालुक्याच्या क्रिकेटमध्ये होईल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. यावेळेचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत बॉलला, मात्र अंदाज येऊ शकलेला नाहीये. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि तोपर्यंत 2 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती 9 धावा आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसे सामना पुढे जाईल तसा समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होईल. मावळ तालुक्याचा गोड समुद्र आवाज योगेश सावळे सर पुन्हा एकदा मायक्रोफोनचा ताबा घेताना पाहायला मिळतील. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद सागर सर, मनापासून आभार. अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचे शस्त्र यज्ञ करू. शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. मंडळी नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला दिवस, लीग स्टेज मधील असणारी अंतिम लढत श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध. मैदानामध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब अंदगाव या 2 संघांमध्ये ही मॅच रंगताना पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग आहे अंदगाव टीमची. यावेळेस अगदी बॅटच्या पुढे टाकलेला बॉल, इनसाइड आउटचा फटका, ओव्हर कव्हर्स ओव्हर द बाउंड्री ऑफ बॉल. दन दन करत
अगदी बाउंड्री लाईनच्या पार आणि पंचांचा इशारा येतोय. धावा मिळतायत 4. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील हा दणदणीत चौकार. Remix. It's Samrat style. या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतो दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होईल. प्री क्वार्टरची लढत खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. आणि आता मैदानामध्ये इथे शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साईडला पुलचा फटका. मिड विकेटला कौशल. चेंडू थांबवत आहेत आणि तिकडे मैदानामध्ये पुन्हा एकदा मिळते ती एक सिंगल. या एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आकडे बदलत आहेत. 16 धावा अमोल मैदानामध्ये आपण पाहतोय. अमोल मारणे 5 चेंडू 4. सूरज नवस्कर 5 चेंडू 11. या जोडी या मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच एक भागीदारी करायला सुरुवात केलेली आहे. हो इथे पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती बॅट्सच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपर कडे जातोय. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आंदगाव संघातील खेळाडूंना या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. या खेळपट्टीवरती खेळण्याचा अनुभव आहे. कारण अगदी मागच्याच मैदानामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आंदगाव गावाची असणारी गाव चॅम्पियन जी स्पर्धा होती ती पार पडली होती. आंदगाव प्रीमियर लीग याच मैदानावरती झाली होती. दरम्यानचा हा चेंडू इनफिल्डला क्लिअर करत एक सुंदर फटका. सौंदर्य दाखवलं. 2 फिल्डरची दरी भेदत गॅप शोधत सुईमधून ज्या पद्धतीने धावा ओवावा त्या पद्धतीने मैदानामध्ये 2 फिल्डरची दरी भेदत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. आणि मैदानामध्ये संघनायक कॅप्टन अमोल मारणे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावा. थँक्यू. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पावलांचा वापर केलाय. आता मिड ऑन 1 2 3 4. हो किती अटेम्प्ट झाले. 1 2 3 4 जवळपास 4 अटेम्प्ट आणि त्यानंतर बॉल मैदानामध्ये हातातून निसटला. यासोबतच 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी सर्व टीमसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेच्या वतीनं आलेल्या सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी सर्व चाहत्यांसाठी भोजनाची चविष्ट चवदार व्यवस्था प्रामुख्यानं भोजन कक्षामध्ये आहे. जर अजून कोणी भोजन करायचं राहिलं असेल तर आपण सर्वांनी नक्कीच मुख्य व्यासपीठाच्या ज्या उजव्या बाजूला जे पेव्हिलियन आहे तिकडे निश्चितच आपल्यासाठी भोजन कक्ष सेट तिथे ठेवलेला आहे. तिथे भोजनाची व्यवस्था आहे. सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्या. चर्चा केली श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब बांधगाव या संघाबद्दल, या संघातील खेळाडूंबद्दल. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे परंतु मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा तितकासा अनुभव सर्व खेळाडूंकडे नाहीये. काही खेळाडू जे निवडक खेळाडू जर आपण पाहिले तर त्यांच्याकडे अनुभव जरूर आहे परंतु अनेक जे नवीन चेहरे आहेत युवा खेळाडू आहेत त्यांना संधी दिलेली आहे आणि मैदानावरती निश्चितच त्यांना आता आगामी काळामध्ये स्टार बनण्याची संधी जी जरूर असणार आहे. असे अनेक खेळाडू मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहिलेले आहेत की ज्यांना यावेळेस उलट दिशेनं मग परत लिफ्टी आहे फलंदाज आणि त्यानंतर इथे वा काय जबरदस्त फिल्डिंग. कौशल जगताप फ्लाइंग कौशल पाहायला मिळालाय. फिल्डिंगच्या जोरावरती या खेळाडूला मैदानामध्ये सभापती करंडकामध्ये 2 व्हीलर बाईक आपण मिळताना पाहिलेले आहे. अंपायर सर फक्त 1 मिनिट थांबा. तर जाऊया मैदानामध्ये 25 धावा. अजिंक्य बुचडे गोलंदाजीच्या मार्कवरती. ओहो इथे फुलटॉस बॉल. खराब चेंडू त्याचा घेतलाय. खरपूर समाचार. नाम है कॅप्टन अमोल मारणे यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे.
या मैदानावरती आंधगाव प्रीमियर लीग मध्ये अमोल मारणे मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. त्यांनी नक्कीच आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार पटकावलेला आहे. त्यामुळे या मैदानाबद्दल त्यांना निश्चितच अंदाज भरपूर आहे. तर आता ते कशा पद्धतीने त्याचा फायदा घेतील हे पाहणं नक्कीच निर्णायक ठरणार आहे. यावेळेस हा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. तिकडे देखील एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं नक्कीच स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाईल. 32 रन 32 धावा धावफलकावरती आहे. सूरज नमस्कार मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती आहे. अजिंक्यच्या या षटकामध्ये एक षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. ओ स्लोवर वन टाकला परंतु इथे नो बॉल पण या ठिकाणी कळवत आहेत रमेश मिरगणे सर. नक्कीच या ठिकाणी इशारा कळवत आहेत की हा नो बॉल आहे. अंपायर सर रिझन कळू शकेल. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आपण राईट आर्म ओव्हर द विकेट आहे की राऊंड द विकेट आहे हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्हाला ते पंचांना अगोदर सांगावं लागतं. आणि इथे फ्रीटचा बॉल हवेत खेळला. वाईडिश लॉंग ऑन कॉर्नरला फिल्डर बाळू लांडे होते. झेल त्यांनी पकडला परंतु फ्रीटचा बॉल त्यावरती नक्कीच फलंदाज बाद होणार नाही. फ्रीटच्या चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होऊ शकतो. त्यानंतर ऑफ स्ट्राइक द फील्ड या कारणानं फ्रीटच्या बॉलवरती बॅटर आउट होऊ शकतो. तर हिट द बॉल टॉईस या प्रमुख कारणांमुळे फलंदाज फ्रीटच्या चेंडूवरती आउट होऊ शकतो. तो झेलबाद निश्चितच फलंदाज फ्रीटच्या बॉलवरती होऊ शकणार नाही. बेसिक रूल क्रिकेटचा निश्चितच आहे. तर एक धाव धावफलकावरती धाव आहेत ते 34 आणि अमोल मारणे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार. फुल टॉस टाकलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू परफेक्ट कनेक्ट झालेला नाहीये. अतिरिक्त वेग होता आणि त्यानंतर बॉल एस्टनच्या मागे फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. यासोबतच मैदानामध्ये षटक संपले 3ऱ्या क्रमांकाचं आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेल्यानंतर धावफलकावरती धावा 36 रन लॉस ऑफ 0. एकही विकेट नाहीये. चांगली सुरुवात. मी सांगितलं पहिल्या मॅच मध्ये जरूर भैरवनाथ क्रिकेट क्लब आंधगाव टीम कडून माफक आव्हान उभं राहिलं. 33च बांधल्या गेल्या होत्या परंतु आता तुम्ही जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 36 आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळं निश्चितच पुढच्या 12 बॉलवरती एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघ आहे. या अगोदर पिरंगुट संघाला आपण मैदानावरती खेळताना पाहिलं. क्रिकेट पासून जवळपास ते महिनाभर दूर होते. कुठल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली नाही, मॅचेस खेळल्या नाहीत. त्यामुळे या मैदानावरती उतरल्यानंतरनं त्यांना बरेचसे चॅलेंजेस आले. गोलंदाजी सुरेख झाली परंतु फलंदाजीमधून जितकं नक्कीच कॉन्ट्रीब्युशन हवं होतं बॅटर्स कडून ते पाहायला मिळालं नाही. कारण क्रिकेट हा खरं तर सरावाचा खेळ आहे. सरावाचं सातत्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. अन्यथा मोठ्या आयकॉन खेळाडूंना देखील आपण मैदानावरती नक्कीच लवकरात लवकर बाद होताना पाहतो. दरम्यान सूरज नवस्करची बॅट बोलते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑफ द साऊंड. इट्स हाय अप इन टू द स्काय. लॉंग ऑनला एक कडक प्रहार षटकार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ इथे वेगानं बॅट फिरवली परंतु मैदानावरती मोठा आवाज आलाय. बॅटची कडा आणि फलंदाज मैदानामध्ये होत आहेत. कॉट बेंड एस्टनच्या पाठीमागे झेल टिपला. विकेटचं पतन फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार मारणे मैदानामध्ये दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 42. पाहूया येणाऱ्या पुढच्या चेंडूंवरती ओमकार मैदानावरती कशा पद्धतीने खेळ साकारणार. दुसऱ्या बाजूला कॅप्टन अमोल मारणे आहेत. लेफ्टी राईटी जोडी आहे आणि नक्कीच मैदानावरती ही जोडी आता अंदगाव संघाचा धावफलक कुठपर्यंत घेऊन जाणार हा प्रश्न मैदानावरती नक्कीच आहे. गोलंदाज बाळू लांडे भरेगाव एंड कडून, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या एंड कडून मैदानावरती आपण पाहतोय. बाळू लांडे फिरकी गोलंदाजी सातत्यानं नक्कीच आपण त्यांची पाहतो. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक या गोलंदाजाकडे नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू निश्चितच आहेत आणि आता स्लोअर वनचा वापर केला गेला. हे देखील बाळू लांडे यांचं एक शस्त्र मानलं जातं आणि या स्लोअरवरती अनेक फलंदाज बाळू लांडे यांच्या ओव्हरमध्ये बीट होताना आपण पाहिलेले आहेत. समोर ओमकार आता थोडासा वेग वाढवला. राईज होणारा बॉल, फ्लॅटेड डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळ घेतली चेंडूनं आणि त्यानंतर बॅक टू द बॉलर खेळला. हा फटका, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. लगातारचा दुसरा चेंडू डॉट आलाय. चौथं षटक आहे आणि या षटकामध्ये प्रयत्न मोठा करायचा आहे. दरम्यान डाव्या एसटीच्या दूरवरतून व्हाईट बॉलचा इशारा पंच या ठिकाणी कळवत आहेत. व्हाईट बॉल +1 या चेंडूवरती मिळतील 2. धावफलक 44. मागचे जे 2 डॉट बॉल आले होते ते डॉट बॉल इथे नक्कीच कव्हर झाले असं म्हणता येईल, कारण वाईडची देखील एक धाव आली. त्यावरती 22 अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, 2 धावा बोनस स्वरूपामध्ये मोफत ज्या निश्चितच मिळालेल्या आहेत. तर या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे गेले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, त्यामुळं फिल्डिंगमध्ये बरेचसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात, परिवर्तन पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिले तर या मुळशी तालुक्यामध्ये मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गतची जर आपण अंतिम स्पर्धा पाहिली, दरम्यानचा चेंडू बॅकफुटला पूर्णपणे डीप इंटू द क्रीज जात. हा चेंडू ऑन साईडला नक्कीच मिडविकेटला खेळलाय. अनिकेत केंद्रे आहेत तिकडे, थ्रो करतायत. आउटफील्ड मोठे आहे तोपर्यंत थ्रो मध्ये सेकंड रन कंप्लीट होईल आणि दुसऱ्या धावेसोबतच धावफलक 46 अंकावरती पोहोचते. नक्की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50च्या पुढे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर आहे श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब बांधगाव टीमचा आणि मैदानामध्ये नवा संघ आहे, त्यामुळे या संघाकडे सर्वजण मोठ्या उमेदीने पाहत आहेत. ओहो हो, परत एकदा इलिव्हेशन प्राप्त केले. वा, आता मात्र हा एक अनोखा फटका अमोल मारणे यांच्या बॅटमधून बॉल जातोय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4 आणि या चौकारासोबतच आपण जोरदार टाळ्या वाजूयात मित्रांनो. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब अंधगावसाठी 50 धावा धावफलकावरती आहेत. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. समीकर धावफलकाकडे तुम्हाला घेऊन जाईल. मैदानामध्ये जर पाहिलं तर निश्चितच इथे 4 ओव्हरमध्ये 50 बनल्या गेल्यात आणि आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती अनिकेत बुचडे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. ओमकार मारणे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला मैदानामध्ये अमोल मारणे आहेत, ज्यांनी 14 चेंडूमध्ये 27 धाव्यांची खेळी केली. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहे. भैरवनाथ करंड कुळे ही स्पर्धा नवी पर्वणी घेऊन आली मुळशी तालुक्यातील खेळाडूंसाठी. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. कव्हर्सला फिल्डर आहेत. कव्हर पॉईंट स्वीपर मध्ये दत्ता लांडे संघाचे संघनायक नक्कीच तिथे चेंडू फील्ड करतायत. यासोबतच धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड वरती आकडे बदलतायत. एका धावेनं 51 या अंकावरती टीमचं स्कोर कार्ड पोहोचलेलं जे आपल्याला पाहायला मिळतंय. भैरवनाथ करंड कुळे ही स्पर्धा एक सुंदर आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणारं मैदान. ओ, फुलटॉस बॉल होता, इलिव्हेशन प्राप्त होत नाहीये. बॉल हवेत, बॅटवरती कनेक्ट झाला चेंडू, परंतु हवेत उंची जास्त घेतली, लांबी अगदी कमी. 38 सर्कलच्या थोडासा पुढे हा बॉल नक्कीच पडला. फिल्डर दूर राहिले. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांसोबतच धावफलक पुढे जात आहे. 53 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहे. भैरवनाथ करंडक ही स्पर्धा पहिलं बक्षीस 1 लाख रुपयांचं.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मिलिंद दादा वाळंज यांच्या माध्यमातून आहे पहिलं बक्षीस 1,00,000 रुपयांचं. लखपती स्पर्धा, फुल टॉस बॉल इनसाइड आउट आणि इथे जेल टिपण्याची संधी होती. कॅस्टर ड्रॉप झालाय, मिस झालाय आणि बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. यस, कॅप्टन आहेत, संघनायक आहेत. पहिल्या मॅच मध्ये तितकासा रिदम सापडला नाही, सूर गवसला नाही, परंतु आता मैदानावरती ठाऊक आहे अमोल मारणे यांना ही मॅच जिंकायचीच आहे आणि भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील आव्हान टिकवायचंच आहे. त्यामुळं निश्चितच मैदानावरती ते लढतायत, ते चांगली फलंदाजी करतायत. धन्यवाद डीजे दादू, आपले मनापासून आभार आहेत. 51 57 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 57. पुढचा बॉल, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, नशिबानं साथ दिली आहे. विकेट किपर थोडसे दूर राहिले, 1 धाव मिळते आणि आता मैदानावरती अमोल मारणे प्रयत्नामध्ये होते स्ट्राईक घेण्यासाठी, कारण ठाऊक आहे अंतिम षटक आहे आणि आता त्यांच्या बॅटवरती चेंडू जर चांगले कनेक्ट होत आहेत तर तो प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु ओमकार हे काही कमी नाही आहेत. ओमकार यांच्याकडे देखील क्षमता आहे, पॉवरफुल बॅटिंग ते देखील करतात. आणि मिडल ऑर्डरमध्ये अंदगाव संघाकडून जर आपण पाहिलं तर षटकार मारणारा फलंदाज कोण असा प्रश्न विचारला तर प्रामुख्यानं ओमकार मारणे हे नाव निश्चितच समोर येतं. 2 चेंडू आहेत, 2 पैकी कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त दोन्ही षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न ओमकार यांना करायचा आहे. परंतु अनिकेत बुचडे हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे, अंतिम षटकामध्ये कमीत कमी रन्स खर्च करणारा हा गोलंदाज आहे. त्यामुळं हे बॅटल इंटरेस्टिंग आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून आपण पाहतोय नक्कीच घरटं सोडलं होतं अमोल सरांनी आणि त्यानंतर मैदानामध्ये रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत. ही गोष्ट नक्कीच अमोल सरांच्या या अगोदरच्याच बॉलवरती खरं तर त्यांच्या लक्षात होती की मी स्ट्राईकवरती जाऊन जास्त चेंडू मी खेळण्याचा प्रयत्न करेन, परंतु त्यांनी विश्वास दाखवला आपल्या साथीदारावरती. ओमकार देखील मारू शकतात, परंतु ओमकारसाठी आज दिवस निश्चितच नाही असं म्हणता येईल. मैदानामध्ये ते रनआउट होत आहेत तर नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत नवीन फलंदाज. फुलटॉस बॉल होता, गुडघा टेकवत फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच अमोल करत नाहीयेत कारण थकलेले आहेत थोडंसं. नक्कीच आपण थकवा जाणवतोय. दुपारचं सत्र आहे. 1 धाव मिळाली, एका धावेने धावफलक पुढे गेले, 59 बनल्या गेल्यात आणि पहा 60 धावेंचं आव्हान सेट केलंय. चांगलं टार्गेट आहे. आव्हान नक्कीच तिथे 5 षटकांमध्ये 60 रन. तर यानंतर जी पुढील मॅच आपण खेळवणार आहोत, चालू असणारी लढत ही 6व्या क्रमांकाची आहे. यानंतर 2 प्री क्वार्टर आणि त्यानंतर अंतिम लढत क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर निश्चितच आजचा दिवस हा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. आणि निश्चितच मैदानावरती अपेक्षा आहे सगळे सामने वेळेमध्ये कंप्लीट व्हावेत. कुणाचंही नक्कीच सामन्यामध्ये ओव्हरची कपात न हो हा प्रयत्न आयोजन कमिटीचा आहे. त्यामुळे नक्कीच आपणही सहकार्य करा आणि थोडंसं घाई करा, पटपट खेळा. यानंतर होणारी मॅच ए ग्रुप मधला निश्चितच टॉप थोडासा बदल आपण जरूर करूयात. बी ग्रुप मधून पहिल्या स्थानावरती असणारा संघ सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी विरुद्ध ए ग्रुप मधून सेकंड टॉपर सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक अशी मॅच आपण घेणार आहोत. बॅक टू बॅक मॅचेस आपण देणार नाही, त्यामुळे निश्चितच चला कातर खडक आणि आडशी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी मान्यवराच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. चला त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये आपण अनाउन्समेंट केलेली आहे आणि लवकरात लवकर टॉस साठी येणं अपेक्षित आहे, याची नोंद घ्या. बघूला माझ बागा
तर नक्कीच नवीन चेंडू जो मैदानामध्ये दिला जाणार आहे. यस, अजून एक चेंडू दिला जाईल. दुसऱ्या डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलं घेऊन अनंत आलेले आहेत. तर ओपनर बॅटर्स काळूराम लांडे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या केलाय मोठा प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतायत 4. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील दमदार चौकार. मध्ये काळूराम यांच्या बॅट मधून धावा आल्या नाहीत. शून्यावरती आउट झाले. परंतु ठाऊक आहे मस्ट विन मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे, जिंकायचंच आहे. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. अनंत अनुभवी गोलंदाज आहेत. अनुभवाचा वापर मैदानामध्ये करायचा आहे. एस्ट्यांच्या पाठीमागे संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस शॉर्ट ऑफ स्टंपच्या बाहेरून आलेला बॉल अडवलाय. सुंदर फिल्डिंग. यस यस यस, चांगले एफर्ट्स आहेत. थ्रो घाईघाईमध्ये स्ट्रायकिंग एंडला केला गेला. परंतु नॉट स्ट्राईकला थ्रो जर झाला असता तर तिथे कदाचित चान्स बनू शकला असता. तर नक्कीच यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण करतो. नितीन भाऊ, आपण मान्यवरांना आमंत्रित करूया टॉस साठी नेक्स्ट मॅचच्या. अमित भाऊ वारिंगे यांना विनंती आहे टॉस साठी या. ओहो, इथे आडव्या बॅटचा वापर. चेंडू करेल हवाई सफर. कौशल जगताप. फटका जोरदार होता परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चांगली फिल्डिंग. चेंडू थांबवलाय. मिळत आहेत 2 धावा. चला SK11 आडशे टीमचे संघनायक टॉस साठी या. कॅप्टन कृष्णा. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक आलेले आहेत. मान्यवरही उपस्थित होत आहेत. आपण टॉस निश्चितच या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जाईल भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील साखळी फेरीतील असणारा हा सामना. ओहो, इथे बैठक आणि घुटना टेक और फटका देख. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. अमित भाऊ वारिंगे आणि भरत भाऊ गवारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस का बॉस आहे कक्षामध्ये. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस संपन्न होणार आहे. तर मान्यवरांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. प्री क्वार्टरची लढत जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जी लढाई आहे क्वार्टर फायनल आहे
त्या मॅच साठी सज्ज होईल. तर आणखीन एक चांगला बॉल, यासोबतच मैदानावरती चेंडू डॉट, निर्धाव षटक पहिल्या क्रमांकाचं सुरू असताना मैदानामध्ये आपण पाहतोय अनंता यांची गोलंदाजी. टप्पा अचूक आहे, वेग चांगला आहे, परंतु फलंदाज फटके चांगले खेळत आहेत, स्ट्रोक चांगले एक्झिक्यूट केले जात आहेत आणि मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय ओय ते पुढे सरसावत एक पाऊल पुढे आले, बॉल बॅट वरती कनेक्ट केला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत, तिकडे मिळतील 2. तर कातर खडक संघाने टॉस जिंकलेला आहे, गोलंदाजी निवडली. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 13. तेरा धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात, 4 ओव्हरमध्ये बनवायच्या 47. 24 चेंडू 47 धावा, हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. 24 चेंडू 47 धावा मॅच जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. पाहूया काय होईल. ओव्हर नंबर 2 मध्ये कुठला गोलंदाज येईल, थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब बांधगाव संघाकडून आपण पाहतोय थोडस नक्कीच गेम प्लॅन साठी वेळ घेतला जातोय. पहिली स्पर्धा आहे आणि मैदानामध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षणामध्ये कशा पद्धतीने आपण पाहतोय चेंजेस करण्याचा प्रयत्न मैदानावरती आहे, हे तपासलं जातं. यष्ट्यांच्या पाठीमागून अमोल मारणे मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करतायत. राईट हँडर बॅटर आहेत, दोनही राईटी आहेत. करण लांडे उर्फ काळूराम लांडे वाळी डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार पटकावणारे, या सीझनला भन्नाट टच मध्ये असणारे काळूराम. पहिलाच बॉल फुल टॉस लॉंग ऑनला. ओ हो चुकी झाली, फार मोठी चुकी, आणि ही चुकी ठरेल फार मोठी डोकेदुखी. इनफॉर्म बॅटरला तुम्ही जीवदान दिले, त्याचा जेल सुटलाय आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळणारा फटका षटकार आलाय. फुल टॉस बॉल, परत एकदा फुल टॉस आणि त्याच्यावरती देखील फुल टोल वसूल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मग माझे येडू ग, माझे येडू ग, बहिणी बहिणीची नजर काढू ग, बहिणी बहिणीची नजर काढू ग. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आहेत जे खेळाडू आतमध्ये गेलेले आहेत. अगोदरचे देखील बरेचसे चेंडू तिकडे गेलेले आहेत, असतील तर ते देखील टाका. यस, मारुंजी संघातील खेळाडूंना त्या चेंडूचं महत्व माहीत आहे. मॅच बॉल जुना बॉल झालेला आहे, त्यामुळे निश्चितच मैदानामध्ये तो चेंडू आणण्यासाठी खेळाडू थेट कंपाऊंडच्या पलीकडे गेलेत. ITIच्या त्या नक्की झोनमध्ये, पार्किंग झोनमध्ये गेलेले आहेत. चेंडू आणलेला आहे. पुढचा बॉल, बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू थांबवत आहेत. 1 धाव मिळते आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 26. भैरवनाथ क्रिकेट क्लब अंधगाव विरुद्ध श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, या 2 संघांची लढत. दोन्ही संघ आपल्या ग्रामदेवताच्या नावाने मैदानावरती उतरलेले आहेत.
ओहो, यावेळेस कौशल वार स्ट्रेट हिट, सरळ बॅटचा वापर, सीधी बॅट नो बकवास, चेंडू सरळ सीमा पार, धावा मिळत आहेत 4. या चौकारानं धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 35. दोन्ही टोकाला आग लागलेली आहे. काळूराम लांडे देखील मैदानामध्ये षटकार चौकार खेळतायत. कौशली नक्कीच आपल्या अनोख्या अंदाजामध्ये फटकेबाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करणारा कौशल जगताप, सुरुवात चांगली करून देणारा कौशल जगताप आपण अनेकदा पाहिलाय आणि आता मैदानावरती नक्कीच टॉप ऑर्डर मधून अपेक्षा आहे मारूनजी टीमला की ते चांगली फलंदाजी करतील. पहिल्या मॅच मध्ये तितकासा परफॉर्मन्स झाला नाही, बॅटिंग मधून देखील फारसं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही, तिकडे पराभव आला. परंतु आता पहिला पराभव हा आपल्या विजयाची नांदी ठरवणारा असतो असं सांगत लढायचे. दोन्ही टीमला खरं तर एक पराभव आलेला आहे. यावेळेस थोडंसं गतीचं मिश्रण पाहायला मिळालं. धीम्या गतीचा बॉल होता आणि मैदानामध्ये हा चेंडू आलाय डॉट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडूंमध्ये नक्कीच आमचे स्कोरर मित्र अभि भालेराव कळवत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. सलामीर जोडी मैदानावरती चांगला खेळ साकारते. एकही विकेट नाहीये. 2 ओव्हरमध्ये 31 झाल्यात. 15.5 च्या धावगतीनं मैदानावरती हा स्कोर इथे उभा केलेला आहे. तर आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 29 धावा बनवायच्या आहेत. अठरा चेंडू 29 धावा हे समीकरण आपण पाहतोय आणि यानंतर होणारी लढत सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक विरुद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी. दोन्ही बाजूला सरपंच साहेबांचा संघ असणार आहे. एक हडशी आहे, दुसऱ्या बाजूला कातर खडक असेल. रेहेखोरे कोळुंखोरे परिसर एकमेकांच्या आमने सामने पुढच्या मॅच मध्ये असेल. चार धावा येत आहेत. या चौकारानं धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण पाहतोय आकडे बदलताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 35 रन 35 धावा धावफलकावरती आहेत. डेड बॉलचा इशारा पंच नक्कीच या ठिकाणी कळवत आहेत. रन 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुढे सरसावा पिकअप शॉट, हवाई सफर आणि इथे चेंडू पुन्हा एकदा सीमारशीच्या पलीकडे. पंचांचा इशारा षटकार आहे. 6 धावा, नो बॉल +6. टिपिंगचा नो बॉल पंच, रिटर्न क्रिस नो बॉल पंच या ठिकाणी कळवत आहेत. त्यांनी मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. नो +6 या चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. कौशल जगताप काळूराम लांडे ही जोडी आणि कौशलचे एका पाठोपाठ एक मोठे वार सुरू आहेत. काउंटर अटॅक मैदानामध्ये सुरू आहे. यासोबतच डॉट बॉल आलाय. फ्री हिटचा चेंडू डॉट आहे. यासोबतच धावफलक आपण पाहतोय स्थिर असेल.
पाऊल पुढे सरसावत यावेळेसचा चेंडू आपण पाहतो. हा पॉली होतो त्याला लो फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. हलक्या हातानं चेंडू समोरच्या बाजूला मिड ऑफला खेळला आणि तिकडे एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहे. पुढचा बॉल परत एकदा इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर टप्पा पडल्यानंतर बॉलनं दिशा बदलली. गरगर फिरणारा चेंडू होता त्यामुळे नक्कीच चेंडू दिशा बदलेल हे जरूर तिथे निश्चितच होतं. फिल्डरही तयार होते. त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव मैदानामध्ये प्राप्त केलेली आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 44. इथे पुन्हा एकदा उंच आकाशात खेळलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कुठल्या पद्धतीने झेलवरती येण्याचा प्रयत्न केला नाही. दूर राहिले चेंडू पासून आणि त्यानंतर नक्कीच मैदानामध्ये धावेसाठी प्रयत्न. 3 ओव्हर कंप्लीट. धाव फलकावरती धाव आहेत त्या 47. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 13 धावा. बारा चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होत आहेत. बारा चेंडू 13ची गरज असताना मैदानामध्ये यावेळेस आपण पाहतोय नक्कीच अफरीमला थोडंसं चपल जागा बनवते. एक अनोखा फटका कौशलच्या बॅटमधून बॉल जातोय फाईन लेग मध्ये सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. मधी ग गंगा वनना बुचुड्यात ग केवडा, केसा मधी ग गंगा वनना बुचुड्यात ग केवडा. हे करीचा गोंडा लोळ काय अंबिका माय, अंगाची मोठी खडक काय. परत एकदा अलॉंग द ग्राउंड सरळ आपण पाहतोय चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय आणि नक्कीच तिकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते धावफलकावरती. 1 ने वाढ. स्कोर कार्ड 52. 52 धावा धावफलकावरती आहे. 10 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. 2 मोठे फटके. यावेळेस हलक्या हातानं स्क्वेअर कटचा फटका. वाईट थर्डमॅन आणि गलीच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक तैनात होते. तिकडे चेंडू अडवतात. 1 धाव मिळते. फलक पुढे जाते आणि स्कोर कार्ड 53 अंकावरती. नॉट आउट आहेत दोन्ही फलंदाज. हो इथे डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल पंच या ठिकाणी कळवत आहेत. अतिरिक्त धावेनं संघाचा धाव फलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती नक्कीच आकडे बदलताना 54 धावा
6 धावेंची गरज आहे. एक मोठा फक्त विकेट आता इथे गरजेचा आणि त्यानंतर पुढच्या फेरीमध्ये स्थान निश्चित होईल, परंतु प्रतीक्षा करावी लागेल. एक धाव मिळेल आणि एका धावेसोबतच धावफलक आता 55 या अंकावरती पोहोचताना पाहायला मिळते. कौशल खेळतायत 14 चेंडू 31 वरती, कळूराम खेळतात 9 चेंडू 22 वरती. दोन्ही फलंदाजांनी चांगली भागीदारी केली. या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिलं श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब अंधगाव या टीम कडून मैदानामध्ये फलंदाजी चांगली झाली, परंतु गोलंदाजीमधून नक्कीच तिथे कुठल्याही प्रकारे विकेट घेता आलेली नाहीये, त्यामुळे संघ थोडासा पिछाडीवरती आहे. तर मारुंजी संघाचं पारडं हलकंसं जड या मॅच मध्ये आता जरूर पाहायला मिळते, कारण सामन्याचं समीकरण पूर्ण सोपं झालेलं आहे. शेवटचे 6 चेंडू 4 धावेंची आवश्यकता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट 6 चेंडू हाताळण्यासाठी एक आविष्कार करणारा गोलंदाजच आता इथे बचावू शकतो. आव्हान निश्चितच या स्पर्धेतील स्थिर ठेवू शकतो अंधगाव टीमसाठी. तो गोलंदाज कोण असणार हे प्रश्नचिन्ह नक्कीच मैदानामध्ये आहे. 6 चेंडू 4 धावा जर रोखल्या अंधगाव टीमच्या गोलंदाजांनी तर इथून पुढे निश्चितच वर्षभर 365 दिवस या मैदानावरती त्या खेळाडूची आठवण सर्व प्रेक्षकांना जरूर होईल. ज्या वेळेस लास्ट ओव्हर सुरू होईल त्या वेळेस 6 चेंडू 4 धावा रोखणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. अशी कामगिरी करण्यासाठी कुठला गोलंदाज येणार ती चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मारुंजी संघाने देखील ठरवले की आपल्याला जरूर पहिल्या सामन्यामध्ये अपयश आले, पराभव आलाय, परंतु पहिल्या सामन्याच्या पराभवानं खचून न जाता स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी आता इथून पुढच्या सगळ्या मॅचेस आपल्यासाठी नॉकआउट असणार आहेत. जिंकलो तर पुढे, हरलो तर नक्कीच स्पर्धा सोडावी लागेल, टाटा बाय बाय करावं लागेल. त्यासाठी मैदानावरती खेळायचे, लढायचे, 6 चेंडू 4 बनवायचे आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होत आहेत. कृपया बॉलरचं नाव कळवा. ओमकार येत आहेत मैदानामध्ये. सहा चेंडू 4 धावा ओमकार आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. ओहो, यावेळेस गॅप शोधला, इनफिल्डला बीट करत नजाकत होती, कल्पकता होती, बुद्धीचा वापर केला. काळूराम यांनी मात्र इथे मॅच फिनिश केली पहिल्याच बॉलवरती. हा चौकार आणि यासोबतच पुढच्या फेरीमध्ये पोहोचतात श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी टीम. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. आणि मॅच मध्ये नक्कीच 31 धावेंची खेळी करणारा कौशल जगताप ठरतो हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर, पुरस्काराचा मानकरी.